मित्रांनो, ही चिकन 65 बिर्याणीची रेसिपी मी माझ्या खास एका व्यक्तीसाठी बनवलेली डिश बनवून ठेवलेली, पण तो व्यक्ती नाही आला. ठीक आहे, काय करू शकतो आपण त्याला. इथे बोनलेस चिकन घेतलं आणि थाई चिकन घेतलाय. दोन्हीला आपण मॅरिनेट करणार आहोत. अद्रक लसूणची पेस्ट टाकून, कढीपत्ता बारीक केलाय, मिरची बारीक केली आणि त्यात टाकली थोडीशी हळद, धने जिरा पावडर, थोडासा लाल तिखट टाकते, थोडासा टाकते काश्मीरी मिरची पावडर आणि हे सगळे मसाले टाकून थोडासा गरम मसाला पण टाकलाय. चवीनुसार मीठ टाकून याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, थोडासा मैदा टाकून एक अंडा टाकलाय फोडून आणि हे सगळं टाकून मिक्स करून घेतोय. आता मित्रांनो, चिकनला आपल्याला 30-40 मिनिटं मॅरिनेट करायचं आहे. तुम्ही जास्ती घाईत असाल तर 20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवा ॲटलीस्ट. हे सगळं मॅरिनेशन होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, बासमती राईस घ्यायचा आहे आणि त्याला स्वच्छ धुवून आपल्याला त्याला भिजत ठेवायचं आहे एक 30-40 मिनिटं. ॲटलीस्ट 20 मिनिटं तरी त्याला भिजत ठेवा. सगळीकडे कॉम्प्रोमाईज करू नका. आता टोपशीमध्ये पाणी टाकले, काही खडे मसाले टाकतोय आणि याच्यामध्ये थोडासा घी टाकायचा, 1 चमच मिरची टाकायची आणि याच्यामध्ये टाकले कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि एक बॉईल येऊन द्यायचा आहे. बॉईल आल्यानंतर जो आपण राईस भिजत ठेवलेला तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि परत एकदा एक 10-15 मिनिटं हाय फ्लेमवरती पूर्ण बॉईल करून आणायचं आहे आणि 80% आपला राईस शिजला पाहिजे असं करायचं आहे. पाणी वगैरे काढून घ्या, राईसला फॅनखाली ठेवून द्या आणि तोपर्यंत चिकन जो मॅरिनेट करत ठेवलेला त्याला डीप फ्राय करून घ्या. आता हा चिकन 65 आहे, तुम्ही ॲज इट इज याला खाऊ शकता स्नॅक्स म्हणून. फक्त याला डबल एकदा फ्राय करा जेणेकरून तो जास्ती क्रिस्पी बनेल, जसं मी याच्यामध्ये दाखवलंय. डबल फ्राय करून याला क्रिस्पी मी खाऊ शकतो, एन्जॉय करू शकतो. आता आपल्याला फायनल प्रोसेस करायची, त्यासाठी मी परत तीच टोपशी घेतली, त्यामध्ये तेल ॲड करतोय. त्यात टाकतोय काही खडे मसाले, त्यानंतर बारीक कांदा टाकलाय, जो एकदम बारीक असा कट केलाय, थोडंसं लाँग कट केलाय. तो टाकलाय, मॅरिनेट करून घेतोय. मॅरिनेट नाही करून घेतोय, त्याला शिजवून घेतोय. शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करतोय अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता आणि काही मसाले टाकले. त्यांची डिटेल मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. आपले नॉर्मल घरचेच मसाले आहेत, पण टेस्ट तुम्हाला बाहेरची येणार आहे. हे सगळे मसाले टाकून मिक्स करून घ्या. थोडं-थोडं पाणी ॲड करा आणि पाणी ॲड करून मसाला पूर्ण शिजवून घ्या. मित्रांनो, हा मसाला टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायची दही. तर दहीला अशी मिक्स करून घ्या, थोडी फेटवून घ्या आणि दही याच्यामध्ये ॲड करा. दही ॲड करत असताना गॅस थोडी लो मीडियम ठेवा आणि त्याच्यावरती दही ॲड करा आणि मिक्स करून घ्या. म्हणजे दही फाटणार नाही, काही टेन्शन नाही. मग याच्यामध्ये मीठ ॲड केलंय, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जो चिकन आपण फ्राय केलेला तो याच्यामध्ये काही थोडासा टाकून घ्यायचा आहे, ॲड करायचा आहे. मग राईस जो आपला थंड करत ठेवला होता फॅनखाली, तो याच्यामध्ये टाका, थोडं-थोडं ॲड करा, लेयर लावा, थोडं मध्ये-मध्ये चिकन टाका आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाका. पुदिना असेल तर पुदिना पण बारीक चॉप करून टाका. आता ही प्लेट ज्याच्यावरती झाकण ठेवणार, त्याला मी पहिले फडका बांधून घेतो, जेणेकरून चांगली स्टीम बनेल. मग झाकण ठेवतोय, वरतून थोडंसं वजन ठेवतोय. गॅसवरून सगळं बाजूला काढा, एक तवा ठेवा आणि त्याच्यावरती ॲड करा ती टोपशी आणि मस्त प्रॉपर स्टीम होऊन द्या 20-25 मिनिटं आणि त्याच्यानंतर सर्व्ह करा ही चिकन 65ची रेसिपी. खूप फास्ट बोललोय आय नो, कारण दिल दुखता है यार मेरा भी. दिल मेरा तोड़ दिया उसने, बुरा क्यों मानूं.